ऑफिशियल पंच ज्यांनी अचूक असा निर्णय दिला, या बऱ्याच वर्षांचा अनुभव त्यांना देखील आहे. आपण या विनंती आणि उत्कृष्ट अशी दर्जाचे खेळाडू देखील आहेत. प्रल्हाद पाटील सर, आपण याचे विनंती आहे या त्याचं देखील यथोचित मान सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. तर विनंती करेन नक्कीच हरीश भोईर साहेबांना आपल्याला विनंती करतो की आपल्या शुभाचे सन्मान्य प्रल्हादजी पाटील साहेबांचे यथोचित मान सन्मान इथे मात्र करायचा आहे. मायची प्रेमाची आपुलकीची उपगार शाल जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी देखील वाजल्या पाहिजेत. खऱ्या अर्थाने मेहनतीचं काम आहे आणि खऱ्या अर्थाने कठीण असतं दिवसभर उन्हामध्ये उभं राहणं, अचूक असा निर्णय द्यायचा. यस, धन्यवाद साहेब प्रल्हाद पाटील सर, थँक्यू. तदनंतर सन्मान्य दिनेश बांबरे सर ऑफिशियल पंच, त्यांचं देखील यथोचित मान सन्मान इथे मात्र केला जाईल. पुनश्च एकदा मी विनंती करेन हरीश भोईर साहेब, आपण या आपल्या शुभाचे त्यांचा देखील यथोचित मान सन्मान करायचा आहे. दिनेशजी बांबरे सर इथे मात्र उपस्थित आहेत. ऑफिशियल पंच ते देखील होते. चांगली साथ इथे मात्र मिळाली या स्पर्धेच्या त्यांचा देखील सिंहाचा वाटा आहे. धन्यवाद, आभार. तदनंतर या भिवंडी परिसरातील एक नावाजलेले स्कोरर म्हणून ज्यांची ओळख आहे, गुणलेखक ऑफिशियल मास या नावाने मात्र ओळखले जातात, सन्मान्य धनाजी पाटील साहेब यांचं देखील यथोचित मान सन्मान मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. त्यांच्या सुवर्ण अक्षरामध्ये खऱ्या अर्थाने स्कोर कार्ड सजलं होतं. अचूक अशी कामगिरी केली. विनंती असेल नागेजी पाटील, आपण या आपल्या शुभाचे यथोचित मान सन्मान इथे करायचं आहे. धनाजी पाटील मास या नावाने मात्र ओळखतात. मायची प्रेमाची आपुलकीची उपगार शाल त्यांच्या खांद्यावरती सोपवली जाते आणि त्याचप्रमाणे पुष्पगुच्छ आणि आपण पाहतोय सन्मानित केले जाते मोमेंटो देऊन. धन्यवाद, आभार. तदनंतर आमच्या समेत ज्यांनी खऱ्या अर्थाने 2 दिवस साथ निभावली कॉमेंट्री बॉक्स मध्ये, व्हॉइस ऑफ केवने सन्माननीय उमेशजी पाटील सरांना आपल्याला विनंती असेल आपण या त्यांचा देखील यथोचित मान सन्मान मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. नागेश पाटील साहेब, आपण या आपल्या शुभाचे यथोचित मान सन्मान इथे मुख्य व्यासपीठावरती करायचा आहे. खऱ्या अर्थानं एक बुलंद आवाज आहे या विभागातील, अनुभव बराच आहे आणि त्यांचा देखील यथोचित मान सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. याच नंतर खऱ्या अर्थाने स्पर्धा ज्यांनी संपूर्ण 4 दिवसाचं लाईव्ह प्रक्षेपण केलं, प्रत्येक घरोघरात आपण पाहतोय श्री साई स्पोर्ट्स लाईव्ह यांच्या माध्यमातून SSS लाईव्ह आणि खऱ्या अर्थाने 4 कॅमेऱ्याचा समावेश होता या स्पर्धेमध्ये. त्यांना देखील विनंती असेल या खऱ्या अर्थाने टीमचे मेन हेड, टीम लीडर रॉबर्ट, आपल्याला विनंती असेल सन्माननीय उत्तमजी पाटील साहेब, आपल्याला विनंती असेल आपल्या शुभाचे त्याला मात्र सन्मानित करायचं आहे. रॉबर्ट तिथे मात्र उपस्थित आहेत. SSS टीमचे नक्कीच टीम लीडर आहेत. संपूर्ण त्यांची टीमला इथे मात्र सन्मानित केलं जाते. हॅलो, यानंतर 4 दिवस ज्यांचा गोड आवाज या स्पर्धेमध्ये आपण ऐकतो, व्हॉइस ऑफ शिरगाव बदलापूर अनुज मोरे सर यांना सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करायचं आहे. हरीशजी भोईर यांच्या हस्ते हे सन्मान होत आहे. व्हॉइस ऑफ शिरगाव बदलापूर अनुज मोरे सर. त्यानंतर DJ अभि, ज्यांच्या संगीतावर आज बरीचशी लोक नाचली, खास करून पिंपलास गावचे प्रेक्षकांना ज्यांनी नाचवलं. हरीश भोईर यांना पुन्हा एकदा विनंती करीन, त्यांनी DJ अभि याचा सन्मान करायचा आहे.
आणि मेगा फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरलाय सूरज केने, मॅन ऑफ द मॅच. तर सूरज आपण यायचं विनंती असेल, वेळ घेऊ नका. चल येस बघा, प्राइज डिस्ट्रीब्युशन सेरेमनी आपल्यासाठी मित्रांनो. चारही टीमला विनंती असेल आपण व्यासपीठासमोर राहायचे, प्लीज विनंती आहे. वळूया आपण प्राइज डिस्ट्रीब्युशन सेरेमनीकडे. या स्पर्धेचा तर विनंती असेल प्रथमतः सन्मान्य नागेजी पाटील साहेब आणि त्याच दरम्यान किशोरजी पाटील साहेब, आपण या आपल्या शुभाचे ही ट्रॉफी मात्र त्यांना सुपूर्द करायची आहे, 4थ्या क्रमांकाची. आणि सन्मान्य आपण पाहतोय उत्तम शेठ पाटील आणि त्याचप्रमाणे किशोर शेठ पाटील यांच्या वतीने हे ट्रॉफी आपण पाहतोय पुरस्कृत करण्यात आलाय. 4थ्या क्रमांकाचा मानकरी ठरलाय मायू 11 धामणगाव हा संघ. यस, आपण यायचं संपूर्ण टीम. यस कॅप्टन, विनंती असेल. आणि खऱ्या अर्थाने वाईल्ड कार्ड एंट्री होती, हा संघ मात्र इथे खेळणार नव्हता, परंतु एक टीम कॅन्सल झाली आणि त्यावेळेस त्यांनी मात्र वाईल्ड कार्ड एंट्री केली. हा संघ मात्र येऊन सेमी फायनल मध्ये पोहोचला आणि 4थ्या क्रमांकाचं मानकरी ठरलाय. जोरदार टाळ्या या संघासाठी देखील. युवा खेळाडू नक्कीच पाहायला मिळतात या संघामध्ये. धन्यवाद, आभार. नक्कीच कॅश प्राइज आणि 4था क्रमांक आपण पाहतोय. तदनंतर 3रा क्रमांक देण्यासाठी मी इन्व्हाइट करेन सन्मान्य सूर्यकांतजी पाटील साहेब. आपण या आपल्या शुभाचे 3य क्रमांकाचं पारितोषिक त्यांना मात्र सुपूर्द करायचं आहे. नक्कीच पुनश्च एकदा जी ट्रॉफी आपण पाहतोय सन्मान्य उत्तम शेठ पाटील साहेब आणि किशोर पाटील साहेब यांच्या वतीने ते पुरस्कृत करण्यात आली आहे. 3ऱ्या क्रमांकाचं मानकरी ठरलाय जय जोटिंग देवरुंग संघ. तेच टीम यायचं विनंती असेल. बळवंत दळवी, उत्कृष्ट असा खेळाडू, अष्टपैलू, एक ब्रँड, त्यांचा संघ आहे. सूर्यकांतजी पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते ट्रॉफी आणि कॅश प्राइज मात्र त्यांना देण्यात येईल. येस टीम जय जोटिंग देवरुंग संघ 3य क्रमांक. तदनंतर आपण जातो यावेळेस वैयक्तिक पारितोषिकाकडे. प्रथमतः आपण देऊया या स्पर्धेतील उत्कृष्ट गोलंदाज. बरेच असे गोलंदाज होते ज्यांनी इम्प्रेस केलं खऱ्या अर्थाने या स्पर्धेमध्ये. आणि या स्पर्धेमधील आपण पाहतोय उत्कृष्ट गोलंदाजासाठी आकर्षक चषक आहे. बेस्ट बॉलरसाठी सन्मान्य संदीप पाटील साहेब यांच्या वतीने पुरस्कृत करण्यात आलाय. विनंती असेल सन्मान्य उत्तम शेठ पाटील, आपण या आपल्या शुभ हस्ते ते ट्रॉफी मात्र त्याला स्फूर्त करायची आहे. आणि उत्कृष्ट गोलंदाज ठरलाय या स्पर्धेतील बेस्ट बॉलरचा किताब जातोय ज्यांनी 9 विकेट संपादित केलेत आणि फक्त 26 धावा खर्च केल्यात. तो ठरलाय जय जोटिंग देवरुंग संघाचा ऋतिक गोडे, बेस्ट बॉलर. जय जोटिंग देवरुंग संघाचा खेळाडू, उत्कृष्ट अशी गोलंदाजी पाहायला मिळाली. सन्मान्य उत्तम शेठ पाटील यांच्या वतीने ही ट्रॉफी सुपूर्द करताना आपल्याला पाहायला मिळतात. बेस्ट बॉलर ऑफ दिस टुर्नामेंट ऋतिक गोडे, 9 विकेट्स त्यांनी संपादित केल्या. वेल प्लेड ऋतिक. आणि तदनंतर बेस्ट बॅट्समन, उत्कृष्ट फलंदाज या संपूर्ण स्पर्धेचा. आणि खरं तर बेस्ट बॅट्समन साठी
आपण पाहतोय आकर्षक चषक आहे सन्मान्य विनायक पाटील साहेबांच्या वतीने, आणि जी आकर्षक बॅट पाहतोय V8 स्पोर्ट्स यांच्या वतीने ते पुरस्कृत करण्यात आली आहे, ती देखील आपण पाहतोय. इथे मात्र मी इन्व्हाइट करेन सन्मान्य हरीश भोईर साहेब, ग्रामपंचायतचे सदस्य आहेत. आपल्याला विनंती असेल आपण या आपल्या शुभाचे तिथे फलंदाजाला मात्र सुपूर्द करायची आहे. फलंदाजासाठी एक असा खेळाडू इथे मात्र निवडला गेला ज्यांनी खऱ्या अर्थाने या स्पर्धेमध्ये अधिराज्य गाजवलं. 2 ते 3 खेळाडूमध्ये मात्र चुरस नक्कीच झाली होती, परंतु 2 ते 3 धावांनी मात्र हा खेळाडू पुढे राहिला. आपण पाहतोय तो संघ आहे जय हनुमान पिंपळा संघाचा अक्षय पाटील, उत्कृष्ट फलंदाज. तब्बल 65 धावा त्यांनी मात्र बनवल्या या स्पर्धेमध्ये. 65 रन्सची पारी इथे मात्र स्वीकारली आहे, आणि थोड्याच धावांसाठी मात्र तो मॅन ऑफ द सिरीजच्या रेसमधून बाहेर झाला, परंतु उत्कृष्ट दर्जाचा खेळ त्याचा मात्र राहिला. अक्षय पाटील आपण यायचंय. थँक्यू थँक्यू. एक मिनिट इजे हरीश भोईर आणि त्याचप्रमाणे सन्मान्य प्रतीक पाटील आपण या आपल्या शुभाचे उत्कृष्ट अशी बॅट आपण पाहतोय V8 स्पोर्ट्स यांच्या वतीने पुरस्कृत करण्यात आली, आणि आकर्षक चषक आपण पाहतोय सन्मान्य विनायक पाटील यांच्या वतीनं. उत्कृष्ट फलंदाज अक्षय पाटील. तदनंतर आपण देऊया दुसऱ्या क्रमांकाचा मानकरी या स्पर्धेचा. रनर अप संघ ठरलाय SSS गावदेवी चषक वेहेलेचा. द्वितीय क्रमांकाचा मानकरी जय हनुमान पिंपळा संघ. तर नक्कीच सर्व मान्यवरांना विनंती असेल, हरीशजी भोईर असतील, सूर्यकांतजी पाटील असतील, उत्तम शेठ पाटील, तदनंतर नागेश शेठ पाटील असतील, प्रतीक पाटील साहेब, तदनंतर किशोर पाटील साहेब. यस खऱ्या अर्थानं ज्यांनी या संपूर्ण स्पर्धेमध्ये अधिराज्य गाजवलं आणि 2 ते 3 धावांनी मात्र बेस्ट बॅट्समनच्या किताबापासून पुढे राहिला, आणि हे नाव मात्र त्याने मॅन ऑफ द सिरीजच्या नावावर मात्र कोरलं. आणि प्रथमतः आपण पाहतोय जे मालिकावीरची ट्रॉफी आहे ती सन्मान्य सागरजी पाटील साहेब यांच्या वतीने पुरस्कृत करण्यात आली आहे, आणि त्याचप्रमाणे आकर्षक बॅट आपण पाहतोय V8 स्पोर्ट्स यांच्या वतीनं आहे ती पुरस्कृत करण्यात आली आहे. नक्कीच आयोजक संपूर्ण कमिटी आपले विरुदादा असतील, तदनंतर नक्कीच संपूर्ण टीम विनंती आहे, ज्या सर्वांना विनंती आहे, आपली स्पर्धा आहे, मेहनतीचं पाठबळ तुमचं सर्वांचं आहे, सर्वांना विनंती असेल आपण सर्वांनी या पुढे विनंती आहे. यस सर्वांनी जायचं, नेंदा तुम्ही देखील जावा. यस निशांत पाटील असतील, विरुदादा असतील तिथे, तदनंतर आणि सर्वांच्या शुभाचे मॅन ऑफ द सिरीजचा इथे मात्र मानकरी ठरलाय ज्यांनी खऱ्या अर्थानं 2 विकेट प्राप्त केल्यात या स्पर्धेमध्ये, आणि 67 धावा ज्यांनी बनवल्यात या स्पर्धेमध्ये, आणि एक मोठा खेळाडू आहे भिवंडी ग्रामीण टेनिस क्रिकेट मधील. तो संघ आहे जय हनुमान पिंपळास नसून यशमीत 11 भावाळे बी संघाचा सूरज केने, मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी. एक मोठं नाव आहे, आणि विनंती असेल सूरज केने आपण त्वरित यायचं, वेळ घेऊ नका. तब्बल 67 धावा त्यांनी मात्र कुठल्या 2 विकेट्स त्यांनी प्राप्त केली आहेत, आणि खऱ्या अर्थाने एक मोठं नाव आहे. गोल्डन बॉय ऑफ भिवंडी क्रिकेट सूरज केने ठरलाय मालिका वीर SSS गावदेवी चषक वेहेळे संघाचा. आपण पाहतोय हे स्पर्धा आणि त्या स्पर्धेचा मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी सूरज केने. येस सूरज एक मिनिट विनंती असेल, मुलाखत नक्कीच सूरजची घेऊया. तर आता एक मोठा खेळाडू, एक फक्त प्रश्न असेल, एक प्रश्न असेल सूरज, एक प्रश्न, मोठा खेळाडू आपण यायचं सूरज, नक्कीच नेक्स्ट टाइम ऑल द बेस्ट तुला नेक्स्ट मॅच साठी. आणि प्रथम पारितोषिक मी विनंती करेन संपूर्ण सर्व मान्यवरांना पुनश्च एकदा
सगळ्यांना विनंती असेल सन्मान्य हरिजी भोईर साहेब असतील, त्यानंतर सूर्यकांतजी पाटील साहेब, नागेशजी पाटील साहेब, उत्तम शेठ पाटील, किशोरजी पाटील, प्रतीकजी पाटील, सर्वांनी विनंती असेल आपण या. प्रथम पारितोषिक आपण पाहतोय आकर्षक चषक आणि रोख रक्कम कॅश प्राइज आहे. या स्पर्धेचा विनर संघ चॅम्पियन ऑफ दी चॅम्पियन ट्रिपल एस गावदेवी चषक वेहेळे 2024 चा मानकरी ठरलाय. यशमित 11 बावाळे बी हा संघ. यस संघाला विनंती असेल संपूर्ण टीम आपण उपस्थित व्हायचंय. चला यस विनंती आहे. नक्कीच आपण पाहतोय सन्मान्य उत्तम शेठ पाटील आणि किशोरजी पाटील साहेब यांच्या वतीने ही ट्रॉफी पुरस्कृत करण्यात आली आहे. विनंती असेल यस बावाळे बी संघ संपूर्ण इथे उपस्थित आहे. चॅम्पियन संघ ठरलाय यशमित 11 बावाळे बी. प्रमोद पाटील फॅन टीम आपण पाहतोय. प्रमोद पाटील माजी उपसरपंच सारंगाव यांचा हा संघ यांनी केलेला पुरस्कृत हा संघ आहे. पुनश्च एकदा या स्पर्धेच्या माध्यमातून सर्व पाहुण्यांचं आभार आणि सर्वांचा आभार. पुनश्च एकदा या स्पर्धेच्या माध्यमातून इथे मी रजा घेतो, थांबतो. ही स्पर्धा संपन्न झाली असं जाहीर करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय क्रिकेट. धन्यवाद.